नमस्कार माझे प्रिय सखींनो, मी रीता भालेराव तुमचं स्वागत करीत आहे. दही दुधाचे दिवस आले आहेत. घरोघरी दुधापासनं आईस्क्रीम गुल्फ्या बनवल्या जात आहे. तसेच दह्यापासनं ताक लस्सी बनवली जात आहे. तुमच्या घरी नक्की काय आवडतं हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आमच्या घरी हे ताक जास्त आवडीचं इलं जातं. त्यामुळे आमच्या घरी ताकाचं सेवन हे दह्यापेक्षा जास्त होतं आणि ताक हे पचायलाही हलकं असतं. दही हे उष्ण असतं, त्यामुळे आपण दह्याचा वापर न करता ताकाचं सेवन करावं. आता आपण आमच्या घरी कशा प्रकारे ताक बनवलं जातं ते मी तुम्हाला दाखवते. ही मी दही आहे जी आधी फेटून घेतलेली आहे. यात आपण थोडं पाणी घालूया. पाणी घालून याची थोडं पातळ करून घेऊया. दही ही उष्ण असते आणि ताक थंड, त्यामुळे आपण त्यात साखर न घालता तुमच्या आवडीप्रमाणे काही हलकीशी मीठ असं पदार्थ घालून त्याचं सेवन करावं, जे पचण्यासाठी खूप छान असतं. आता मी यात जलजिरा घालणार आहे. आमच्या घरी जलजिरा आणि काळं मीठ हे आवडून ताक बनवलं जातं. आता आपण थोडासा जलजिरा घालूया, थोडंसं काळं मीठ. मी या इथं मिठाचा वापर न करत आहे, कारण आपण काळं मीठ आणि जी जलजिरा घालतो ना, त्याच्याने आपलं पाचनशक्ती ही चांगली होते. केलेलं जेवण हे पचण्यास मदत होते. त्यामुळे मीठ न घालता फक्त ही दोन पदार्थ घातली ना तर ताक हे परफेक्ट बनतं. तुम्ही एकदा हे ताक नक्की बनवून बघा. जेवणानंतर रोज 1 ग्लास ताक पिल्याने पचनक्रिया सुधारते व झालेलं जेवण ही पचण्यास मदत होते. एकदा तुम्ही माझी दाखवलेली रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जलजिरा आणि फक्त थोडंसं काळं मीठ घालून बघा. याच्याने ताकाला चवही येते आणि आपले खाल्लेलं असं हे छानपैकी पचतंही. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.